समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना जी खर्च करण्याची लिमिट मिळत असते, तर ती कशी खर्च करायची आहे ही या ठिकाणी नवीन पद्धत PFMS प्रणालीची HDFC बँकेकडून चालवली जाणारी आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला लॉग इन करायचं आहे, खर्च कसा करायचा आहे याविषयी सर्व माहिती आपण यापुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण या ठिकाणी लॉग इन कसं करायचं आहे, पासवर्ड या ठिकाणी तयार कसा करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहूया। सर्वात अगोदर क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जी वेबसाईट आहे SSSNAMH.org ही टाईप करून या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे। यानंतर पुढील प्रमाणे आपल्यासमोर या ठिकाणी पेज ओपन होईल। यामध्ये आपण तयार केलेला यूजर ID आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे। या ठिकाणी पूर्वीचा पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड आपण बनवून घ्यायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे। नवीन बनवलेल्या पासवर्डने परत एकदा या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीचं हे पेज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, ज्याचा वापर करून आपल्याला समग्र शिक्षा अभियानाची जी लिमिट आहे ती आपल्या शाळेसाठी वेगवेगळे खर्च जे असतात ते या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत। यामध्ये आपल्याला वेंडर तयार करणे, केलेला खर्च वेंडरच्या अकाउंटवर ट्रान्सफर करणे इत्यादी कामे या ठिकाणावर आपल्याला करायची आहे। तसेच या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये मित्रांनो तुमचा प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला सेटिंगवर या ठिकाणी टच करायचं आहे आणि त्यानंतर सेटिंगवर टच केल्यानंतर आपल्याला पुढे 3 पर्याय या ठिकाणी दिसत आहे, ज्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन, चेंज सेटिंग आणि चेंज पासवर्ड असं दिसत आहे। पासवर्ड या ठिकाणावरून आपण बदलू शकता। त्यानंतर या ठिकाणी आपण दुसरा ऑप्शन आहे चेंज सेटिंग, यामध्ये जर आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID बदलायचं असेल तर ते या ठिकाणावरून आपण चेंज करू शकता। पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये आपलं नाव आणि चेकर आहे की मेकर आहे, यूजर टाईप जो आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणी डाव्या बाजूला पर्यायामधून आपण जर पाहिलं वेंडर लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेंडरची यादी दिसत आहे आणि यामध्ये वेंडर नाव, वेंडर कोड या ठिकाणी दिसत आहे। तर हा जो वेंडरचा कोड आहे तो पूर्वीच्या महाराष्ट्र बँकेद्वारे जी PFMSमध्ये आपण करत होतो तर तो वेंडर ID जो होता तो वेगळा आहे आणि हा वेंडर ID या ठिकाणी वेगळा आहे SM_VEN आणि त्यापुढे काही क्रमांक येत आहेत। तर अशा पद्धतीचा हा वेंडरचा कोड आहे, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि तो या ठिकाणी खर्च करण्यासाठी वापरायचा आहे। मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।